जिकडे IAS विकास दिव्या कीर्ती म्हणजे कोणते IASच्या लोकांना कोचिंग करतात. त्यांचा एक व्हिडिओ होता. त्यांचा मुलगा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये IAS पास झाला. त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी माझ्या मुलाला कधीच काय अभ्यास करण्यास सांगितलं, कारण हल्ली गुगल आहे, सगळं आहे. म्हणजे आम्ही जर टीचर म्हणतो की हल्लीच्या मुलांना ऍक्च्युअली क्लासेसची वगैरे गरज नसते, कारण गुगल आहे, चॅट जीपीटी बरंच काही काय आहे. पण हल्लीच्या मुलांना आणि आपल्या जनरेशनला पण एक गोष्ट सांगणं खूप इम्पॉर्टंट असतं की चार लोकांच्या दबावामध्ये येऊन काहीतरी करू नकोस. म्हणजे तुझा स्वतःच्या मनावर एवढा ताबा पाहिजे की चार लोकांनी मला सांगितलं सिगरेट पिऊन बघ, एक एक पिल्याच्या नंतर का होईल, किंवा चार लोकांनी मला सांगितलं की अरे फुटबॉलचा एक गेम मोबाईल वरती आहे, लॉग इन तर करून तर बघ. तर चार लोकांनी मला सांगितलं म्हणून मला करता मी केलं नाही पाहिजे. तर माझ्या मनावर माझा एवढा ताबा पाहिजे की ती गोष्ट चांगली नाही मला माहिती आहे ना माझ्या डोक्यात, मग काही अगदी 100 लोकांनी जरी येऊन सांगितलं तरी मी ती करणार नाही. याचा अर्थ काय होतं की सगळ्यात पहिलं हे गायडन्स पाहिजे की आपल्याला ऍडिक्शन पासून लांब राहायचंय. ह्या ज्या सवयी आहेत याच्यापासून आपल्याला लांब राहता आलं पाहिजे. आता आता आपण म्हणजे मला वाटतं एक 6-7 महिने झाले असतील, गव्हर्नमेंटने रमी हा प्रकार बॅन केलाय. जो पत्त्यांचा गेम अगोदर मोबाईलवरती चालायचा. बरेचसे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत त्याच्यामध्ये. त्या प्रकारामध्ये बऱ्याचशा लोकांनी काय केलं, खूप इझी मनी मिळतो कोणाला तरी, कारण त्याची ऍडव्हर्टाईज अशी केली होती की त्यांनी गेम खेळला आणि त्याला करोडो मिळाले, त्याला लाखो मिळाले आणि त्यांनी पूर्ण घराला कार आणून दिली किंवा हे आणून दिलं. ह्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी आपले पूर्ण संसार उद्ध्वस्त केलेले आहे. मी खूप जवळून बघितलेल्या आहेत ह्या गोष्टी. त्याच्यामुळे आता काय झालं, आता गव्हर्नमेंटने बंद केल्याच्या नंतर काही लोकांनी ऍडिक्शन केलं, कारण त्या माणसाला ती एकच गोष्ट येत होती. ते एक एक्झाम्पल सेट झालं शेवटी की तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये ऍडिक्टेड होऊ नाही शकत, कारण त्या गोष्टीवरती बॅन झाल्याच्या नंतर तुम्हाला पुढचं आयुष्य जगता येत नाही. त्याच्यामुळे ऍडिक्शन सगळ्यात पहिला उपाय असतो तो म्हणजे ऍडिक्शन लावायचंच नाही. एखाद्या गोष्टी सवयच नाही लावायची जी सवय आपल्याला वाईट आहे, कारण शॉर्टकट मनी हा प्रकार नसतोच. ओके. एक असतं की शॉर्टकट मनीमुळे एक सवयी लागतात वाईट, की आपल्याला पटकन एखादा पैसा मिळेल ह्याच्यामुळे वाईट सवयी लागतात. दुसऱ्या वाईट सवयी लागतात की आपल्याला आपल्या आयुष्यात जे प्रॉब्लेम्स येतात ना त्याला फेस करायची ताकद नसेल तर वाईट सवयी लागतात. म्हणजे एखादा प्रॉब्लेम आला, मी फेस नाही करू शकत, तर मी जाऊन 2 सिगरेट पिणार. मला जर एखादा प्रॉब्लेम नाही फेस करता आला तर जाऊन 2-3 मस्त मित्रांबरोबर बसणार आणि पेग वगैरे मारणार, म्हणजे प्रॉब्लेम, पण त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ही एक फॅक्ट त्यांच्या डोक्यामध्ये येत नाही की ह्याने प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह होणार आहे. ह्याने आपल्याला उद्या सकाळी जेव्हा म्हणतात ना की दारू पिऊन झोपल्याच्यानंतर उतरल्यानंतर प्रॉब्लेम तसाच असणार. इनफॅक्ट दारूचं बिल कधी जास्त आलेलं असेल त्याच्यामुळे ते पे करायला परत सिगरेट आणि दारू प्यायला लागतं. ऍडिक्शन असं स्टार्ट होतं. म्हणजे मेन मूळ रूट वरती कोणच काम करत नाही की बाबा तुला एक्झॅक्टली आयुष्यात काय करायचंय वगैरे म्हणून. एक पुरुषोत्तम अंबाड यांचं एक बुक मी मध्ये एक वाचते की त्याच्यामध्ये वेल्थ कॅन बाय हॅपीनेस मध्ये त्यांनी पण त्याच्यामध्ये तेच सांगितलंय की आपल्याला वाईट सवय का लागतं, कारण आपल्याला मेन गोलच नसतो की हे मला करायचंय, मी कसा व्यक्ती आहे हे मला माहिती असायला पाहिजे. आणि माझं क्लिअर आहे की ही माझी व्यक्ती आहे. जसं आपण म्हणतो की आपण स्वतःला इन्स्पिरेशन असं बनवायला पाहिजे की मला 5 वर्षानंतर किंवा मला 2 वर्षानंतर असं बनवायचं, तर माझ्या 2 वर्षानंतरची जी व्यक्ती आहे, माझं 2 वर्षानंतरची जी रेखा आहे, ही ह्या वेळेला काय करेल, ती सिगरेट किंवा दारूच्या नशेत जाईल किंवा एखादा गेम खेळत बसेल की 3 तास एखादा मूव्ही बघून वेस्ट करेल. ह्याच्याबद्दल मी जर कंपॅरिझन केलं तर मला ऍडिक्शन लागायचं सवय प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे तो गोल क्लिअर असणं सगळ्यात महत्वाचं खूप एकदम आहे. आणि खरंच आहे की ऍडिक्शन लागल्याच्या नंतर त्या ऍडिक्शन मधनं बाहेर पडणं हा खूप मोठा चॅलेंज असतो. कारण की ऍज अ काउन्सिलर आम्ही त्यांना बाहेर काढतो, त्यांचे 1-2 महिने त्यांच्या कनेक्शन मध्ये असताना व्यवस्थित जातात, पण त्याच्यानंतर त्यांना परत त्या सवयी लागतात. का? कारण कारण की काही गोष्टी ज्या घरात मेंटेन करायला पाहिजे असतात, ज्या आम्ही सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी पुढचे निदान 1-2 वर्ष मेंटेन करा, जेणेकरून त्या सवयी निघून जातील. एक म्हणतो ना आपण की चोराला चोर बनायचं असतं, त्याने लहानपणी ज्या नसतं केलेलं की मला चोर बनायचंय. पण तो चोर का बनतो, तर घरातल्या काही परिस्थितींमुळे किंवा टॉन्टिंगमुळे तो आपोआप त्या ऍडिक्शनला निघून जातो आणि तो त्या सवयी लागून बसतो. त्याच्यापेक्षा जर सपोर्टिव्ह घरातले मिळाले तर तो त्या ऍडिक्शन मधून नक्कीच बाहेर येतो. एक आपण रमीचं वगैरे बघितलंच, कारण ते तर वर्स्ट एक्झाम्पल होतं. बऱ्याच लोकांनी सुसाईड विसाईड पर्यंत पण पोहोचले, बऱ्याच लोकांचं सगळं काही विकलं गेलं. त्याच्यानंतर कसं शॉपोहोलिक प्रकार म्हणतो, बऱ्याचशा लेडीजला एक सवय असते की चालू करतात मिंत्रा, नायका वगैरे, आणि त्रास झाला की ते शॉपिंग करायला चालू करतात. त्याला अल्टरनेट असतं की आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय, कोणतरी बोलतंय ना, तर सरळ निघायचं, मोबाईल घरात ठेवायचा आणि वॉक करायला सुरुवात करायची. चालून आलात ना अर्ध्या तासानंतर की डोकं एकदम शांत होतं. तर ह्या काही अल्टरनेटिव्ह आम्ही जनरली सजेस्ट करतो की असं होत असेल तर ह्या गोष्टी करा किंवा काय आपण करू शकतो वगैरे. रिहॅबिटेशन सेंटर हा एकदम लास्टचा पर्याय असतो.
जेव्हा बाहेरची लोक, जेव्हा घरातली लोक काहीच करू शकत नाही, तेव्हा बाहेरची लोक येऊन तुम्हाला त्या व्यक्तीला पकडून घेऊन जातात आणि तिकडे ठेवून ती लोक त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करतात. तिथेही फार काही वेगळं होत नाही. तिकडे फोर्सफुली केलं जातं सगळ्या गोष्टी, मेडिटेशन्स वगैरे. पण त्या सेम ऍटमॉस्फिअर जेव्हा आपल्या घरी बनत नाही ना, तेव्हा ते ऍडिक्शन असतं ते परत येतं. त्याच्यामुळे रिहॅबिटेशन सेंटरला जायच्या अगोदर आपण काही काउन्सिलिंगने वगैरे पण ह्या गोष्टीमध्ये परत आणू शकतो. आपल्याला त्या व्यक्तीला, जसं माझ्या एक क्लायंटला आम्ही एक गोल दाखवून दिलेला की तुझा हा गोल आणि तुझी स्वप्न काय आहेत ही आपण जर एका ठिकाणी लिहिली तर आपल्याला तिथे फोकस ठेवता येतं की मला काय बनायचं, या ठिकाणी आपल्याला फोकस ठेवता येतं. तर ते एक असतं. मोबाईल एडिक्शन म्हणजे इथेही कोणाकडे नसते, कारण आपल्यापैकी सगळेजण सकाळी उठतात म्हटल्यानंतर जर मुलांच्या लहान मुलांना जर आज तुम्ही बघत असाल, जर ते लोक 15-20 मिनिटापेक्षा मोबाईल जास्त वापर करत असाल तर ती सवय आत्ताच ब्रेक करून टाका. कारण खरंच आहे, माझ्याकडे एक बॅच स्पेशली वेगळी चालू झालेली आहे, ज्याच्यामध्ये फक्त मोबाईल ॲडिक्टेड मुलंच येतात आणि यू वोंट बिलीव्ह की त्यांचे आईज वगैरे क्रॉस असतात. त्यांना कुठल्याही फिजिकल ट्रीटमेंटची गरज नसते. त्यांचे न्यूरॉन्सच कनेक्ट झालेले नसतात. ही मुलं जेव्हा मी त्यांच्याशी बोलते की तुम्ही मोबाईल का हातात घेतात, सरप्राइझिंग आहे की त्यांना सांगतात की कारण घरी गेल्याच्या नंतर आमच्याशी बोलायलाच कोण नसतं. आम्हाला जे सांगायचं स्कूलमधनं आल्याच्या नंतर आम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगायला कोण नसतं. पण तेच जर आम्ही मोबाईलवरती फुटबॉलच्या मॅचमध्ये गेलो किंवा फुटबॉल खेळायला जर आम्ही सुरुवात केली तर साईडला एक चॅट विंडो येतो. त्या चॅट विंडोमध्ये जे लोक जे आहेत ती मला विचारतात की माझा दिवस कसा होता, मी कुठे गेलो. मग त्या लोक मला विचारतात, पण घरात मला कोण नाही विचारत की माझं स्कूलमध्ये काय झालं किंवा माझं काय झालं. मग मला असं वाटतं की मला विचारणारी लोक फक्त त्या गेम्सच्या चॅट विंडोमध्ये दिसतात, म्हणून ती लोक त्या चॅट विंडोमध्ये सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात करतात आणि सगळ्या त्यांच्याशी ते फ्रेंडली बनतात. हळूहळू काय होतं की तुमच्याशी कनेक्ट म्हणजे आपल्या पॅरेंट्स किंवा आपल्या लोकांशी कनेक्ट करण्यापेक्षा ते मोबाईलमध्ये असलेल्या त्या स्ट्रेंजर्स लोकांशी कनेक्ट करतात. आपला स्कूलचा ऍड्रेस, आपले फोटोज सगळं काही शेअर करायला सुरुवात करतात. तोपर्यंत जोपर्यंत कळत नाही की ते त्याला अटॅच झालेले आहेत. त्याच्यानंतर पॅरेंट्स येतात की उभं करतात मुलांना माझ्यासमोर आणि सांगतात की अरे ये ऐसा आहे वैसा है, उसने सुना नाही. पण ऍक्च्युअल मध्ये असं आहे की त्यांना सांगितलं की सगळ्यात पहिलं मोबाईल त्यांच्या हातात आपण ठेवला, मोबाईल त्यांना दाखवला आपण, तो गेम इन्स्टॉल करायला परमिशन दिली आपण, आणि त्याच्यानंतर त्या मुलांना ब्लेम करण्यात काहीच पॉईंट नसतं. त्या मुलांना फक्त बोलायचं असतं. तर जनरली पॅरेंट्स असं असतं की आपण बिझी आहोत, की आपल्याला नाही आहे 24 अवर्स वेळ म्हणून ना, कारण आपल्याला कामही करायचं, आपण नाही बसू शकत, असं एक असतं. आणि ते फॅक्ट आहे, बऱ्याच करिअर ओरिएंटेड असणं म्हणजे काही चूक नाहीये. मग त्याच्यामध्ये अल्टरनेट शोधतो. त्याच्यामध्ये अल्टरनेट म्हणजे मुलांना आउटडोर स्पोर्ट्सला ऍक्टिव्हिटीला टाका. तुम्ही जर कमवता तर थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट्स टाकून असे एवढे मनी जमा करा की जेणेकरून तुम्ही त्या मुलाला एखादा एक म्हणतात एखादा माणूस पिकअप ड्रॉप, अगदी पिकअप ड्रॉपला जरी वेळ नसेल ऍक्टिव्हिटीला तरी पिकअप ड्रॉपला मग एखादा माणूस अरेंज करा, किंवा त्याच्यावर एवढा विश्वास आहे आजकाल तर, म्हणजे मुंबईत तर रॅपिडो वगैरे फार सहज आहेत वगैरे म्हणून, तर ते लोक पिकअप ड्रॉप करू शकतात. तर तसं करून त्यांना ऍक्टिव्हिटीजला टाका आउटडोर. माझ्या क्लासमध्ये, माझ्या काउन्सिलिंगमध्ये आलेल्या लोकांना कंपल्सेशन आहे की तुम्ही जर आउटडोर ऍक्टिव्हिटीला टाकणार असाल तरच, ॲज लॉंग एज त्यांना जर फिजिकली काही चॅलेंज नसेल तर आउटडोर ऍक्टिव्हिटी टाकणार मुलांनाच माझ्याकडे ऍडमिशन्स असतात, नाहीतर नसतात. कारण आउटडोर ऍक्टिव्हिटीमध्ये जो मुलगा 3 तास अभ्यास करतो तो 1 तासामध्ये अभ्यास करून संपवू शकतो. त्याच्यामुळे मग त्या मुलांना बिझी ठेवणं. तर बिझी ठेवणं म्हणजे काय, बिझी झाली की आपोआप ती लोक त्यांच्या मोबाईल ऍडिक्शन्स म्हणा किंवा कुठल्या ऍडिक्शन्स मधनं लांब होतात. मोबाईल न वापरण्याचं अजून एक रिझन असतं की मोबाईलमध्ये काय होतं माहितीये, काही म्हणतात की अरे ठीक आहे ना, एंटरटेनमेंट आहे, थोडेसे खेळला तर मग काय फरक पडतो. त्याच्यामध्ये फरक असा पडतो की त्यांचा अभ्यास लांब होतो. मोबाईलमध्ये जे पॉईंट्स येतात ना बाजूला, की पटापटा तुम्हाला कॉईन्स मिळतात, पॉईंट्स मिळत जातात, हे पॉईंट्स खूप पटापटा येतात. आणि हे पॉईंट्स एवढा म्हणजे सक्सेस एवढा क्विक असतो ना की पटकन तुम्ही थोडीशी एक लेवल क्रॉस केली की तुम्हाला रिवॉर्ड्स मिळाला, पॉईंट्स मिळाला. पण अभ्यास किंवा स्टडी किंवा एखादा आउटडोर स्पोर्ट्समध्ये जिंकणं किंवा एखादी चेस टुर्नामेंट जिंकणं, ह्याच्यासाठी पेशन्स लागतो. हे तुम्हाला पटकन नाही मिळत, हे स्लो प्रोसेस असते. मोबाईलमध्ये मला फास्ट प्रोसेसमध्ये लोक अप्रिशिएट करतात आणि रिअल लाईफ मधल्या स्टडीमध्ये मला स्लो प्रोसेसमध्ये अप्रिशिएट करतात. कोणीही स्लो प्रोसेसला अप्रिशिएशनला जाण्यापेक्षा फास्ट प्रोसेसच्या अप्रिशिएशनला जातात. त्याच्यामुळे ते मोबाईल ऍडिक्शन त्यांना जास्त बेटर वाटतं आणि म्हणून गेम्स नाही खेळायला द्यायचे असतात. एखादा नॉर्मल व्हिडिओ वगैरे असेल आणि आपण लावला त्यांना आणि बघायला दिला 10-15 मिनिट, दरम्यान वगैरे असे काही चांगले व्हिडिओज आहेत जे मुलं बघू शकतात, ज्याच्यामुळे त्यांचं लँग्वेज पण चांगलं होतं. तर असे काही सजेशन जर मुलांना दिले तर तुम्ही त्यांना एंटरटेनमेंट म्हणून एक 15-20 मिनिटं टीव्ही वगैरे देऊ शकता. पण गेम्स अजिबात देऊ नका. इंस्टाग्रामचा ऍक्सेस देऊ नका. इंस्टाग्राम इज अगेन बॅड, कारण प्रत्येक 3 सेकंड नंतर हा जो आपला थंब चालतो, गुगल आउट करून बघू शकता, हा जो प्रकार आहे हा आपल्या न्यूरॉनसाठी अजिबात चांगला नाहीये.
हा फक्त पैसे मोजण्यासाठी ठीक आहे हे वाला, पण न्यूरॉनसाठी अजिबात चांगला नाही, कारण ते कनेक्शन फार वाईट होतात त्याचे. आणि 3 सेकंड नंतर, कारण आपलं ब्रेन कन्फ्युज होतं. मुलं का वेगळा विचार नाही करू शकत इंस्टाग्राम बघितलं, किंवा अडल्ट पण इंस्टाग्राम बघितल्याच्यानंतर वेगळा विचार का नाही करू शकत, कारण मेमरी जोपर्यंत एका व्हिडिओमध्ये सेट होत नाही, आपण दुसरा व्हिडिओ चालू केलेला असतो, समोरच्या स्क्रीन चेंज होत असतात, प्रत्येक व्हिडिओचा इमोशन्स वेगळा असतो. आपलं ब्रेन थोड्या दिवसानंतर कन्फ्युज होऊन जातं की आपण नक्की कुठल्या इमोशनल स्टेटमध्ये राहायचंय, आणि म्हणून मग ते पुढे ऍडिक्शन्स मध्ये वगैरे जातात. तर जनरली बऱ्याचशा अशा त्याच्यामध्ये पॉइंट्स पण आहेत की बघू कधीतरी एकदा एकदम डिटेलमध्ये बोलता आला, की जसं टीव्ही बेडरूम मध्ये नसलाच पाहिजे, किंवा असे काही पॉइंट्स आहेत जे काही गोष्टींमध्ये आम्ही सजेस्ट करतो. तर कधीतरी खूप वेळ, सॉरी मी खूप वेळ घेतला. थँक्यू सो मच शीतल मॅम. येस नाही रेखा मॅम, खूप छान असं. नक्कीच त्याच्यावरती एक टॉपिक घेऊया आपण. नक्की नक्की आवडेल मला. येस येस. त्याला मेडिटेशन